नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम ठाकूर। आज आम्ही मित्र लोक आलेलो आहोत हरिहरगडचा ट्रॅक करण्यासाठी। आता हरिहरगडच्या बेस पॉइंटला आम्ही पोहोचलेलो आहोत, हर्षवाडीला। इथून आता आम्ही ट्रेकिंगला चालू करणार आहोत। तर सोबत आहेत हे सगळे माझे मित्र। सलीम सर आहेत, राजू, रोहन, आमचा रियाज आणि आमचा चेतन, चिंटू आणि दीपक आणि हा आमचा दादा। एवढे सगळेजण आम्ही निघालेलो आहोत हरिहरगडला। तुम्ही बघू शकता तो वरती जो टेकडी आहे, एकदम तो डोंगर दिसतो, तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे। बघू आता कसं होतं ते। बोल, बी पॉझिटिव्ह। छत्रपती महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जगदीशला आहे ना थोडस हाक मारली, तो वरती पोचला होता। ओके, परत चढले, बोला आता मला वरती चढ। थोडं वर आल्यावरती असा हरिहरगडचा एंट्रन्स गेट आहे। आपण पाहू शकता नाशिक वन विभाग पश्चिम हरिहरगड वन परिक्षेत्र कार्यालय त्रिंबक यांच्या अंडर हा एरिया येतोय। आपण बघू शकता रस्ता। बॉटल दे, इथे ठेवा। घेऊन टाकतो। And the most beautiful and charming person of this track, Mr. Riaz Pathan. हरिहरगडला यायचं असेल तर आपल्याला कसं इकडे पोचलं पाहिजे आणि कसं ते जरा माहिती आपल्या प्रेक्षकांना सांग। विराने मुंबई सांग। मुंबई आणि पुणे कसारा। मुंबईहून येत असाल तर नाशिक हायवे, ठाणे, कसारा आणि ह्या हर्षवाडी बेस कॅम्पचं नाव टाकलं गुगल मॅपवर किंवा हरिहरगड टाकलं तरी तुम्ही डायरेक्ट बाय रोडकडे येऊ शकता। आम्हाला छोटा गाईड भेटलेला आहे। चला आपण कंटिन्यू करूया। तो घेऊन चाललाय।
हा थोडासा सरळ चढ होता. आता इकडे 5 मिनिटं रेस्ट घेतोय आम्ही आणि मग पुढचा प्रवास चालू करू. याला पण कव्हर करू. पिरियड मध्ये आईने तास दिला असेल त्याला. रियाज कैसा लग रहा है? हे सगळे प्रो ट्रॅकर्स आहेत, नेहमी नेहमी येत असतात. आम्ही आमच्या हाताने लावलेली आहे. एक क्लोरिंग चांगलं नाही ना बॉडीला. गव्हर्नमेंटने रेलिंग केलेली आहे पर्यटकांच्या सेफ्टीसाठी. आता हे बघ - 25% तरी झालं का? हे आपल्या सगळं हे झालं हे झालं स्वतः झालेले असतात बाग. हरिहरगडच्या ट्रेकमधील पहिला टप्पा, पहिल्या प्लॅटूपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत. इथे बघा छान रेलिंग आहे आणि रेलिंगच्या पुढे पलीकडे बघा खाली छान अशी तलाव आहेत पाण्याची. आणि हा डोंगर बघा, हे निसर्ग सौंदर्य बघा. ते खाली तुम्हाला दिसतं ते मोकळं मैदान, तिथून आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. आता जवळजवळ आपण एक 30-35% ट्रेक करून वर आलेलो आहोत. आमच्यातले काही लोक वयस्कर असल्याने आम्ही मध्ये मध्ये थोडा विश्रांती घेत आहोत. हे बघा आता तुम्हाला मी दाखवतो झूम करून. हा आहे हरिहरगड. राजू ये फोटो खिचो. आम्ही गेलेला हा पण गडाचा रस्ता चुकलो होतो. तसे आले होते तसे त्या साईड. ओके मग तिकडं असं आलेलं नाही मग ये बाम भी बोलो उनको बाम. तिथून तुला एकदम क्लिअर ती दिसली. 90 बघ तिकडे. 90 कुठले? ती बघ चढतं ते बघ. हा हा कॉर्नरला. हा आता बघ आपण असं चढून तिकडे चढणार. हा त्याच्या इथून जातो. हे इकडे का इकडे? इकडे दाखवले हे काय बाण. लढाई काय करत वजन घेऊन ते पण एवढं रात्रीचे लढायचे.
त्यांना अशी काय त्या टायमाला प्रॉपर्टी कमवून ठेवायची नसते ना. एकच टार्गेट होता. हा? आणि आपले काय हे करा ते करा दुनियेचं टेन्शन घेऊन बसलं. त्यासाठी नव्हतं. हा ना. समाजासाठी देशासाठी आणि एक वचन नव्हतं राज्यासाठी होतं. वचन दिया तो दिया अंधार एकदम रात्री काय असेल 400 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वीच आहे. जो रील में दिखाते हैं वैसा नहीं है, सब नॉर्मल है. हा माझा मित्र आहे दीपक. मला बोलला भास्करगडला जायचं आहे आणि मला फसवून इकडे घेऊन आला हरिहरगडवरती. तो भास्करगडचा ट्रॅक आहे तो हरिहरगडपेक्षा सोपा आहे असं मी ऐकलं होतं आणि मला फसवून इकडे घेऊन आला. आम्हाला सांगितलं भास्करगड चढायचं आणि घेऊन आला हरिहरगडला. हाय. हे बघा ह्या ताई पर्यटकांसाठी एवढं ओझं घेऊन वर चढत आहेत आणि त्यांचं छोटं बच्चू सुद्धा. फोटो काढून नॉनसेन्स. कसं बघू सांग. हे बघा मित्रांनो, तुम्हाला हे जे समोर पाणी दिसतंय ते अप्पर वैतरणा धरण आहे. त्या धरणाचं बॅकवॉटर आहे आणि खाली बघू शकता तुम्ही छोटी छोटी गावं आहेत. झूम करण्याचा प्रयत्न करतो. हे बघा खाली छोटे छोटे गावं आहेत, असे पाडे आहेत. आणि समोर बघा तो एक हा एक डोंगर दिसतो. त्या डोंगरावर तो दगड बघा कसा आहे. त्याला नागफणी म्हणतात. काही लोक त्या डोंगरावर चढून मग इकडे येतात. अरे ह्याची बायको चढ माझी बायको चढायची नाही माहित नाही. इथेच फक्कल मानेल इकडे श्वास चढत राहिली पाहिजे. मित्रांनो, आपण आता ह्या दुसऱ्या पॉइंटला आलेलो आहोत. आता इथून थोडीशी सरळ चढण आहे आणि हा डोंगर छोटा आहे. ती रेलिंग दिसते. ती चढून झाल्यानंतर पुढे मग त्या 80 डिग्रीच्या स्टेप्स आहेत. हे बघा इकडे आपल्याला मार्कर्स आहेत सगळे, कुठले कुठले गड आहेत इकडे, काय काय आहे त्याचे. दुर्गवाडी धबधबा, स्कॉटिश कडा, दुर्ग भंडार, वाघेरा किल्ला, वैतरणा धरण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे हे वैतरणा धरण आहे. वैतरणा धरणाचं बॅकवॉटर आहे. आणि बघा बघा किती नैसर्गिक सौंदर्य आहे. आम्ही इथेच होतो. आम्ही वाट बघतो इथे वरती चांगला आणि वरती होतो आम्ही फोटो. आपला सिग्नेचर फोटो तिकडे वरती काढूया. आता इथून पुढे थोडीशी आमची कसोटी लागणार आहे, कारण थोडीशी स्टीप चढण आता इथून चालू होणार आहे. नंबर भाई कडक दिसतोय. हे बघ एकदम कडक आहे. नंबर 1. व्यवस्थित नाही काय नसतं काय.
माझा फक्त आहे ना तो एक स्पॉट आहे ना तिकडे फक्त एक चांगला फोटो मी आता घेतला आधी पाचचा काय काढतो त्यांना खाऊ भेटताना ना सगळ्यांच्या बॅगा चेक होते नाही आमच्या नसेल आम्ही पुढेच घेतली. मी पुढे घेतली आणि अडका काय माकडा आहेत वर छातीवरती हे मित्र आता वर चढून खाली उतरले. ते म्हणतात पुढे माकडं आहेत आणि बॅगा चोरी करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून आम्ही बॅगाच आणल्या नाहीत. पावसाळ्यात जाम स्लिपरी होत असेल हे ना. हा थोडा ते उन्हामध्ये सेकंड नंबर दाढ़ी हाँ हाँ वो सेकंड नंबर वो अभी वकील किया उसने आता आपण गडावर चढताना जो तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा टप्पा लागतो, इथून पुढे गेल्यावरती मग तुम्हाला दाखवतो. इथून पुढे त्या 80 डिग्रीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या चालू होतात. तर आता फुल यार फुल आला माकडं बघ हे समोर एक काठी बाबा घे काम इकडे बघ काठी घे दादा तू पण एक घे. तर हा आपला शेवटचा जो टप्पा आहे तिथे आपण पोचलेलो आहोत. इथनं पुढे तुम्हाला दाखवतो. इकडे ह्या 80 डिग्रीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या इथून चालू होतात. आता इथून थोडासा टफ टास्क आहे, बघू पुढे कसं काय होतं. मित्रांनो फायनली आपण त्या सुळक्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. 90-80 डिग्रीमध्ये ज्या स्टेप्स आहेत वरती थोडीशी गर्दी जास्त आहे. आज गर्दी जास्त झाली त्यामुळे हळूहळू जावं लागते. हा जो टप्पा आहे हरिहरगडचा हा खूप महत्त्वाचा आहे आणि इथे जरा क्लाइम्बिंग करताना काळजी घेतली पाहिजे. मी आता हे सोपं आहे थोडंसं, तोपर्यंत व्हिडिओ शूट करेल. पुढे जाऊन मग एका जागी थांबून मग काय जमलं करायला तर करेल, पण चढताना करणार नाही कारण सेफ्टी इज फर्स्ट. जान है तो जहान है. एक्सपीरियंस कंप्लीटेड.
साईडून आहे ना सर. दादा जसा गेला तसं चला. हा हे बघा अशा फुटस्टेप झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पाय ठेवत ठेवत वर जावं लागतं. दीपक साईडने चाल, साईडने कव्हर कर. तर मित्रांनो इथून आता चढून आलोय. इथं चढण्यापेक्षा इथून उतरण्यामध्ये जास्त मजा आहे आणि जास्त डिफिकल्ट टास्क आहे. हे बघा हा मित्र जाऊन आला वरती. भावा कसं आहे वर? एक नंबर वर जाऊन पहा. जाऊ शकतो ना आम्ही? हा जाऊ शकतो. कुठून आले तुम्ही? बुलढाणा जिल्हा. व्हेरी गुड. हे रंड्रा बंद करा. वाव मित्रांनो हे बघा हे जे लोक आता बसून बसून उतरत आहेत हे आता आम्ही चढणार आहोत. हा जो पोर्शन आहे त्या बोगद्यापर्यंत तोच खूप महत्वाचा आहे. आणि बघा ही माकडं असतात तिकडे, ह्या माकडांपासून सावध राहायचं. सोबत जर बॅग वगैरे असेल तर मग ते खेचण्याचा प्रयत्न करतात. सोबत एक काठी ठेवली तर चांगलं असते सुरक्षेसाठी. चालले आहेत हरिहरच्या 90 डिग्री किती 80 डिग्री आहे का? 80 डिग्री स्टेप्स आहेत. हा आता इथून आम्ही जायला सुरुवात करणार आहे. तू पाहिला पुढे. ते मध्ये उतरणारे लोक आहेत त्यासाठी थांबलेलो आहोत, म्हणजे गर्दी व्हायला नको. नाही एक्सपिरियन्स माणूस पुढे जायला पाहिजे. आम्ही जातो. रोहन 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 पुढे जाईल. नाही दादा पुढे जाईल. आणि- दादाच्या हातात काठी आहे. बरं मी जातो ना. अरे यार मीच जातो. बरं दादा पुढे जाईल, त्याच्या मागे रोहन जाईल, त्याच्या मागे मी जाईल. शिवाजी महाराज की जय जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. दादा 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 कमॉन दादा. हळू जोश में नाही. ए दादा असती एवढा पण जोश नको. ए दादा हळू. व्हिडिओ चला व्हिडिओ. हे इकडे फोटो जीने के सामने. राजू राजू प्रीतम भाई चल नीचे जाओ. हम बस कर. मित्रांनो हे बघा आम्ही आता चाललेलो आहेत वरती. एक दुसऱ्याला जे सपोर्ट करतो हे एक प्रतीक आहे. हे बघा एवढा मोठा मीच करतो. ह्या स्टेप्स कशा आहेत देखील आपण सहजपणे चढत आहे. 80 डिग्री. सलीम सर येत आहेत. सगळ्यात आमच्यामध्ये वयस्कर आहेत. पण त्यांचा जोश सगळ्यात वाखाणण्याजोगा आहे. हे बघा रियाज त्या गेट पर्यंत पोहोचलेला आहे. रियाज पोचला. आणि दादा सलीम सर मला ओव्हरटेक करून पुढे चाललेत. खूपच छान अनुभव आहे. एकदा नक्की घ्यावा सगळ्यांनी. इकडे यायच्या आधी असं वाटलं जमेल की नाही, पण ठीक आहे पोचलो आता इथपर्यंत. आम्ही फोटो काढतो. कोण बघणारे फोटो.
ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांनी इकडे येणं अवॉइड करा. ये फायनली आम्ही 80 डिग्री स्टेप्स चढून वरती आलेलो आहोत. हा वरती मुख्य दरवाजा आहे गडाचा. त्या दरवाजापाशी आपण आता आलेलो आहोत. पाठी. अरे वा, एकदम अशा तऱ्हेने आम्ही आलेलो इकडे. बोला. अशा तऱ्हेने आम्ही गडावर आलेलो आहे फायनली. अजून पुढे काय आहे? वरती आहे ना. रवींद्र महाजनी तुम्ही थांबा इकडे, सर्वांनी फोटो काढूया. ड्रोन काढतो. उभं राहा ना देऊ, उभं राहा ना. बरं आहे ना. तिकडून काढ ना, तिथे पाठचे. हे बघा खालून दुसरे लोक येत आहेत. एवढीच फक्त फ्रेम घेणार ना? नाही, अँगल वगैरे किती देणार तुम्ही? काय काय तुझी रील काढायची होती मला. तर मित्रांनो पुढे आता आपण चाललेलो आहोत. हे ना पाठी ठेवा बॉडीगार्ड लोकांना. बॉडी असं ही ऍक्च्युली ही जी भिंत आहे अशी पूर्ण भिंत होती, पण ती आता कोसळलेली आहे. हे असं पॅक होतं. शूटिंग जबरदस्त एक्सपिरियन्स. खाली बघा. फोटो तिथे काढायचा तुला. तिकडे किती काढायचं? गोल आहे ना, गोल ते आयकॉनिक. तिथून काढला ना. हे काठी. हे बघा माकड. अजून किती लांब जायचंय? हे अजून खतरनाक आहे. वरती म्हणजे असं स्लोप आहे, हे आहे का? तर हे अभि पुढं स्ट्रेट आहे. स्ट्रेट असंच आहे. हा सर, फक्त खाचे खाचे बस. हे बघा सर, वर बघा. एवढंच आहे ना? हा वर काय आता? ओके. तो हा मात. चला चला चला. ये अभिलाष. एकच मला वाटतंय. चढा तुम्ही. मॅगी खात आहे. आ गया दिल चुराने आ गया. फोनवर आता काढलेले फोटो. फायनली आम्ही वर पोचलेलो आहोत. अजून थोडंसं अंतर बाकी आहे. पण आता रोहनने चकल्या आणलेल्या आहेत सोबत. वरती खाऊया. ओके, वरती खाऊया. पाणी प्यायला थांबलेलो आहोत आम्ही इकडे. जय शिवाजी. हे लेफ्ट साइड का राइट साइड आहे रे?
झालं हेड झाला. ते शेवटचं टोक आहे हरिहरगडचं. वरती तर झेंडा लावला आहे, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. ते पण गडावर आल्यावरती असे पाण्याचे टाके आहेत. चिंडू इकडे बघ, पाण्याचे टाके आहेत इथे. 2 3 4 पाण्याचे टाके आहेत. 3 आहेत 3. आणि इकडे हनुमानजींचं मंदिर आहे. हे हनुमानजींचं मंदिर आहे. आणि हनुमानजींच्या मंदिराच्या मागे सुद्धा एक हे मोठं पाण्याचं टाकं आहे. आणि थोड्याशा बाजूला आल्यावरती एक शंकराची पिंड आहे आणि नंदी आहे. इथे सुद्धा एक शंकराची पिंड आहे. खूपच सुंदर असा नजारा आहे बघा. आता आपल्याला त्या शेवटच्या टप्प्यावर पोचायचं आहे. अरे मस्त वरतून पूर्ण 360 डिग्री दिसते. मला मत द्या. थांब 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 असं थांब. हे थांब. वाकू नको रे, ताटू कर. नाही नाही वाक तसंच नाही दे ना, तशीच पोच. फायनली आपण वर पोचलेलो आहोत मित्रांनो. आता दादा वरती चालत आहे आणि मग आम्हाला हात देणार आहे.
त्याच्या बाजूला पण ब्रह्मगिरी आहे ना, हा तुमचं मत आहे. हा. आज ती नाही वरती कोण नाही. त्यासाठी पूर्ण त्या साईडला जाऊ. हा, आणि हात दे, हात दे चिंटू. त्या साईडला जाऊ आपण. हात द्यायला हात दे. हात दे, हात दे. हात दे बॉडीला. तुमचं चल द्या. या. इझी आहे सांगतो तर. चिंटू. चलो कुठे यायचं वर बॅग राहू दे इथेच खाली. आहे का राजू? हे काय इथूनच चढणार हा. इथून आहे. थांब. नाही, हात राहू दे. अरे, फायनली आम्ही एकदम टॉपला पीकला पोचलेलो आहोत हरिहरगडच्या. सगळेजण 40+ आहेत. ए 40+ कोण आहे? 25. म्हणजे 40+ आहेत पण मनाने तरुण आहेत. तर आम्ही इकडे आता हरिहरगडच्या पीकला पोचलेलो आहोत. एकदम भन्नाट एक्सपिरियन्स होता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन पावसाळ्यामध्ये येऊ नका. जर तुम्ही प्रो ट्रॅकर असाल तर तुम्ही येऊ शकता. पण असं हिवाळ्यामध्ये येण्यासाठी खूपच चांगला ट्रेक आहे. इथून बघा ते पूर्ण वैतरणा धरणाचं बॅक वॉटर दिसत आहे. आणि पलीकडे तो जो डोंगराला तो खाचा दिसतो तो दुर्ग भंडार आहे. आणि हा जो सुळका टोक दिसतं ते ब्रह्मगिरी आहे. एवढंच गड आहे बघ. हे कम ऑन. हॅलो गाईज. हॅलो, ये प्रीतम फोटो काढूया, व्हिडिओ काढूया. आता इथून उतरायला सुरुवात केली आहे. चढताना पेक्षा उतरणं खूप जास्त डिफिकल्ट आहे असं वाटायला लागलंय. वाटायला नाही लागलं हायच उतरणं जास्त डिफिकल्ट आहे. हे बॅग पण आता दीपक खाली गेल्यामुळे आम्हाला तो सपोर्ट देऊ शकतो. आमचं कॉन्फिडन्स बिल्ड झालेलं आहे. हा. काय केले? अरे काय बॉटल उघडी राहिली वाटते. उलटा फिर. उलटा ये. अरे उलटा पण मला ग्रीप तर पाहिजे उलटा व्हायला. इकडं नाही यायचं होतं यार, dear. ये दादा आहे तिथून. अरे इथून ये ना. सोपा आहे ना. उलटा फिरून ये खाली. ये नाही थांब ये ना, मी सांग, मी आहे ना. उलटा फिर ना. अरे उलटा मला थांब मी इकडे अरे ऐक ना, ये इकडे ये ना, मी सांगतो ना. उलटा फिर. अरे दीपक तिकडेच उभा राहा. अरे हा बरोबर पकडू का हात? सर ये इकडे सिंधू. सर, ये ये ना, मी पकडतो ना सोपा आहे. ये ये बस पुढे ठेवू. पुढे थांब. चलेल ना. आता उलटा फिर. उलटा फिर. फिर उलटा. बस खाली. बस खाली. बस खाली. सामने जरा आता त्या सुळक्यावरून आपण खाली आलेलो आहोत. आणि इथे एक मंदिर आहे बहुतेक. हे मंदिर पाहून आपण पुन्हा खाली उतरण्याचा प्रवास चालू करणार आहोत.
हे बघा इथे सुद्धा पाण्याची टाकी आहेत. पावसाचं पाणी साचून राहण्यासाठी असे हे पाण्याची टाकी आहे तिकडे. येईल आम्ही तुझ्याकडे येतो. परत खाली गेल्यावर म्हटलं नाही पाहिजे मध्ये काय होतं पाहिजे. हे त्यावेळेचं दारुगोळा ठेवण्याचे ठिकाण आहे. आता हे आमचे सैनिक सगळे तिकडे उभे आहेत आणि फायनली आम्ही हा ट्रॅक पूर्ण केलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. सो मच. मित्रांनो हे बघा खाली एक पायवाट दिसते आणि तिथनं गेल्यानंतर मंदिर दिसते कुठे. पुढे इकडे पुन्हा पायऱ्या आहेत आणि वरती एक छोटस मंदिर आहे. हे दिसतंय हे मंदिर आहे. हे बघा हे ते मंदिर आहे तिकडे. हा ते काय समोर ते आणि हे बघा समोर तो डोंगर दिसतो तो ब्रह्मगिरी त्याचं रूप आणि हा दुर्ग भंडार. असं एकदम हो steep आहे ते. हा इथून काहीतरी येतं परत तोंडवर केलं का ते. हम्म. हे बघा मित्रांनो धामण साप आहे. पळाला तो. पण असं ट्रॅकिंगला येताना तुम्हाला सावधगिरी बाळगायला पाहिजे. हा धामण होता बिनविषारी, पण बऱ्याचदा विषारी साप पण असतात, घोणस वगैरे. आणि हा माझा मित्र सर्पमित्र आहे. प्रीतम सर हो मागे बघा सर. काय सर हा मागे पण आहे. प्रीतम सर मी पण आहेत मागे. इकडे बघ. उलटा उलटा फिरा. दर्शक हो. खाली उतरले हरिहर गडापासून एक अर्धा एक जय जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव. कोण आहे. मित्रांनो हे बघा आता हा शेवटचा हा हे आपला कॅमेरा चालू करा. हे शेवटचा आता उतरतोय आम्ही.
जे 80 डिग्रीच्या पायऱ्या चढलेले ते आता उतरायला सुरुवात केली आहे. हा पूर्ण आमची टीम खाली उतरत आहे. प्रोफेशनल असल्यासारखे. इकडे ट्रॅफिक जाम झालेलं आहे थोडस. खालून येणारे आणि वरून खाली जाणारे. सर जी मैं खेलूंगा, त्यामध्ये खेलूंगा. एक जरा कच्चा दुवा असल्यामुळे आहे ना हे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. तुम्हाला जास्त आनंद होत असेल आपण हे चढून उतरलो. याला कसं आहे बघायचं नाही. मित्रांनो फायनली आम्ही हरिहरगड ट्रेक कंप्लीट करून खाली उतरलेलो आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.